हॉट चॉकलेट याचं नाव तर बऱ्याच वेळेला ऐकलं होतं आणि रील्समध्ये पण पाहिलं होतं. चला म्हटलं आज आपण ट्राय करू. 2 चमचे ओट्स घेतले, 8 ते 10 काजू आणि 8 ते 10 बदाम घेतले आणि खजूर पण घेतले. ते पण 8 ते 10 होते. तर त्यामध्ये काय केलं, गरम-गरम दूध ओतायचं आणि 15 मिनटं साईडला ठेवून द्यायचं. 15 मिनटानंतर ना ड्रायफ्रूट्स छान मऊ होतात आणि मग चांगले ग्राइंड होतात. म्हणून आपल्याला ही प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. तर दुधामध्ये हे ड्रायफ्रूट्स भिजवून ठेवायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि छान मस्त असं बारीक प्युरी करून घ्यायचं आहे आपल्याला. पेस्ट करून घ्यायची आहे असं म्हणा. तर जेवढं आपल्याला हॉट कॉफी बनवायची आहे ना, तेवढं मी दूध घेतलं. साधारण 3 कप मी दूध घेतलं. त्या दुधामध्ये छान ही पेस्ट टाकली आणि मिक्स करून घेतली. नंतर लास्टला ना डार्क चॉकलेट यामध्ये टाकलं आणि हे पण मिक्स करून घेतलं आणि एक उकळी काढली. तर यामध्ये आपण साखर न टाकता डेट्समुळे गोडवा आणला आहे, त्यामुळे हे खूप हेल्दी ड्रिंक झालं. कारण आपण यामध्ये ओट्स आणि ड्रायफ्रूट्सचा पण भरपूर प्रमाणात वापर केला आहे. तर मुलांना चॉकलेटऐवजी तुम्ही चॉकलेटचा हट्ट करत असताना असं हे ड्रिंक देऊ शकता. आणि पर्सनली माझा एक्सपिरियन्स विचाराल तर मला हे पण हॉट चॉकलेट खूप आवडलं. कारण ह्यामध्ये अनहेल्दी पण असं काहीच नाही आहे. आपण ड्रायफ्रूट्स जरी खाताना मुलं कोण खात नाहीत ना, त्यांना हा बेस्ट ऑप्शन आहे मुलांना ड्रायफ्रूट्स खाऊ घालायचा.